नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहरातील वांगी रोडवरील आपनानगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या मारुती मंदिराची जागा आणि मूर्ती महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये मंगळवारी पहाटे हलवली. विशेष म्हणजे मारुतीरायाची मूर्ती कचऱ्याच्या गाडीतून नेण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं. त्यामुळे हे प्रकार कळताच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्ताच्या स्वीय सहाय्यकाच्या कक्षाची देखील तोडफोड केली. जोपर्यंत महापालिका प्रशासन मंदिराची पूर्ववत उभारणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे आनंद पांडे तसेच राजकुमार भांबरे, माणिक पोंडे, रामदेव ओझा यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. घडलेल्या या प्रकाराबाबत बोलताना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे म्हणाले, वांगी रोड येथील हनुमानाचं मंदिर बऱ्याच वर्षापासून असलेलं त्या मंदिराची काल रात्री 3 वाजता मूर्ती आणि मंदिर हे जमीनदोस्त केलं आणि मूर्ती ही कचऱ्याच्या ट्रॉलीमध्ये आणून त्या महानगरपालिकेनं या ठिकाणी आणलेली आहे. त्या अनुषंगानं रात्री 3 वाजताचा जो प्रताप महानगरपालिकेनं केलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन हे करत आहोत. सर्व हिंदू धर्मीय काय तुमच्या मागण्या आहेत? काय मागण्या काय एकच आहे, मंदिर आमचं जशाल तसं द्यावं, आमची मूर्ती जशाल तशी द्यावं बस. आणि महानगरपालिकेच्या महापौरानं आयुक्तांना माफी मागावं, नतमस्तक व्हावं. सर्व हिंदू त्या ठिकाणी सर्व हिंदूंना जे अपमानित केलेलं आहे त्यांची सगळ्यांनी माफी मागावी बस, एवढंच आमचं म्हणणं आहे. स्वतःच्या कॅबिन 1-1 कोटीच्या बनवायचे, आमचे हिंदू देवाचे मंदिर पाडायला ते 1 महिन्यामध्ये दरम्यान या सर्व घटनेनंतर महापालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांनी पत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनानं याबाबत आपल्याला कोणतीही लेखी सूचना दिलेली नाही असं त्यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं महापौर सय्यद इक्बाल यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. दरम्यान शहरात झालेल्या या प्रकारामुळे हिंदू समाजातील नागरिकांच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील 14 अत्याचार पीडित व्यक्तींच्या वारसदारांना सामाजिक न्याय विभागात मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बुलढाणा, अकोला, बीड, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली या जिल्ह्यात शिपाई आणि सफाईगार या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते आज नियुक्तीचे आदेश संबंधितांना वितरित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या नियुक्ती आदेश वितरण प्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके, सहाय्यक लेखाधिकारी संजय पाटसकर, समाज कल्याण निरीक्षक तुषार दवणे, प्रकाश कांबळे आदींसह पीडितांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. विश्व मांगल्य सभेच्या वतीनं दिनांक 28 आणि 29 मार्च 2026 रोजी मातृसंस्कार समागम परंपरा प्रगती परिपक्वता का संगम हे 2 दिवसीय अधिवेशन महाराष्ट्रातील दत्त मंदिर देवस्थान देवगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये आई या विषयावर चिंतन होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीची बैठक आज परभणी या ठिकाणी विश्वमांगल्य सभेच्या देवगिरी प्रांत संयोजिका प्रीती विजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रीती विजय वैद्य यांनी भगिनींना या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करियसी. विश्वमांगल्य सभेच्या मातृसंस्कार समागम अधिवेशनाला आपण सगळ्याजणी निघणार आहोत. हे अधिवेशन विश्वमांगल्य सभेच्या कार्याला जवळपास 15 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि या संपूर्ण 15 वर्षामध्ये विश्वमांगल्य सभेचं कार्य हे संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर देखील सुरू आहे. माता आणि मातृभूमीच्या प्रेमासाठी म्हणून आपण हे कार्य करतो आहोत आणि या मातृभूमीसाठी, या मातेसाठी म्हणून हे एकमेव आईचं अधिवेशन आपण
देवगड इथे घेणार आहोत. हे देवगड संस्थान म्हणजे श्री क्षेत्र देवगड आहे. ते संभाजीनगरच्या जवळ आहे आणि तिथे आपण 2 दिवसीय अधिवेशनाला सगळ्याजणी मिळून आपण आता जाणार आहोत. त्या अधिवेशनाला आपल्याला छान तिथे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर गंगा गोदावरी प्रवराची आरती, त्याचबरोबर विविध छान छान विद्वान लोकांचं मार्गदर्शन आणि परमपूजनीय सभाचार्या अखंड सौभाग्यवती रेणुका मायबाई यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभणार आहे. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये मातेचं, जननीचं चिंतन करण्याकरिता म्हणून आपण सर्वांनी जाऊया. चलो देवगड, चलो देवगड. भारतीय लोकशाही प्रक्रियेचा कणास मानल्या जाणाऱ्या मतदार याद्या अधिक सूचक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीनं भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. लवकरच म्हणजे माहे एप्रिल 2026मध्ये महाराष्ट्रात देखील हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावं आणि मतदार यादीत आपलं नाव तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, त्याला त्याच्या म्हणजे त्या अगोदरची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये त्याचे आई वडील, त्याचे जे जवळचे नातेवाईक कोण आहेत त्याच्याशी ती लिंक त्याचं जोडली जाऊ शकेल. आणि त्याच्या अगोदरचं असेल तर फक्त पाहिलं जाईल की त्याच्या अगोदर तो कुठल्या मतदारसंघात होता आणि ते कळतं. त्यावेळेला समजा एखाद्याचं 22 वय आहे 2002ला, आता 24 वर्षानंतर ते त्याच्यात 24 वर्ष ॲड केले की इकडे 46 वय, 1-2 म्हणजे ते ॲपमध्ये सगळं पाहिलं जातं की किती डिफरन्स आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे. याच्यात भूमिका एवढीच आहे की मतदार यादीचं शुद्धीकरण करणं. बऱ्याच वेळेला एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या ठिकाणी मतदार यादीत नाव असू शकतं. तर ते दोन्हीपैकी आता त्याचं नक्कीच एका ठिकाणी कुठेतरी त्याला तो चॉईस राहील पहिल्यांदा की कुठे त्याचं नाव ठेवायचं. पण तो चॉईस त्यांनी योग्य वेळेत नाही हे केला, वापरला तर मात्र त्याचं एका ठिकाणचं नाव मग डिलीट होणार आहे. तर त्यासाठी अपेक्षा आहे की SIR बद्दल कुठलीही मनात भीती बाळगण्याचं कारण नाही. इथे समजा परभणीमध्ये त्या एखाद्या व्यक्तीचं नाव नाही, लग्न होऊन बाहेरून आले, लग्नाच्या अगोदर दुसरीकडे कुठे होते, तर त्यांनी त्याचे डिटेल्स दिले की अगोदर आम्ही उत्तर प्रदेशामधलं एखादी हे आहे त्याचं विधानसभा मतदारसंघ, ते गाव आहे, ते सांगितलं ते त्याच्याशी ते लिंक केलं जातं. ऑल ओव्हर इंडियाची जी पण त्यांचं नाव सांगितलं जाईल, मतदारसंघ सांगितला जाईल, त्याची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.